नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण कट्ट्यावर जो विषय चर्चेला घेतोय तो थोडासा लीगल आहे. लीगल या अर्थाने की आपण आज एका ॲडव्होकेटशी बातचीत करणार आहोत, एका वकिलाशी बातचीत करणार आहोत. एक असा वकील हू स्पेशलायझेस इन विल अँड सक्सेशन ॲक्ट्स. म्हणजे काय तर इच्छापत्र आणि त्याच्यानंतर वारसा हक्क या विषयात जे तज्ज्ञ म्हणून काम करतायत ते ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. विषय अर्थातच आपला आहे की इच्छापत्र म्हणजे काय आहे, सध्या चर्चेत आलेलं जीवनपत्र म्हणजे काय आहे, त्याच्या काय बाबी आहेत, ते कधी लागू पडतं, कसं लागू पडतं याविषयीची ही चर्चा. कारण की सध्या इच्छापत्राचा हा विषय खूप महत्त्वाचा ठरतोय. महेंद्रभाई नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. नमस्कार मॅडम. जसं मी म्हटलं की सध्या आता खूप चर्चेत आहे, तसा हा प्रकार नवीन नाहीये. म्हणजे मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र करून ठेवणं म्हणजे माझं विल करून ठेवणं हे आपण खूप काळापासून बघतोय. तसा तो ऍक्ट इज व्हेरी ओल्ड, पण त्याच्यात काही काही बदल झालेले आहेत. तर पहिले मला असं वाटतं की आपण आपल्या दर्शकांना हे समजून सांगूयात की इच्छापत्र करायचं किंवा मृत्यूपत्र करायचं म्हणजे काय करायचं. सगळ्यात आधी मी अशी सुरुवात करेन मॅडम, आपण बोललात की हे फार अनादी कालापासून मृत्यूपत्र हे होत आलेलं आहे. म्हणजे सगळ्यात आधीचं विल हे 4500 वर्षापूर्वीच आहे. हो, इराकचा शासक होता उर नम्मू म्हणून, आणि त्यावेळी त्यांनी दगडात कोरलेलं विल आहे. हो, आणि हे विल आजही मेंटेनेबल म्हणजे त्याला प्रोबेट मिळू शकतं. त्याच्यानंतर इतिहासात गेलं तर अरिस्टॉटलने विल तयार केलेलं आहे. ते बिफोर ख्राइस्ट 233 वर्ष म्हणजे साधारणतः 2300 वर्षापूर्वीचं ते विल आहे. आणि त्याच्यामुळे ह्याला खूप मोठा इतिहास आहे. आपल्याकडे राजे महाराजे ज्यावेळी दरबारात जाहीर करायचे की माझ्या नंतर राज्य हा मुलगा सांभाळेल किंवा तो प्रधान होईल, हे पण एक प्रकारचं तोंडी मृत्यूपत्र असायचं. त्याच्यामुळे फक्त काळाच्या ओघात त्याच्यात बदल असे झाले. ब्रिटिशांनी म्हणजे हे ऍक्च्युअली विल्स नंतर रोमन्स लोकांनी जास्त वापर केला, आणि मग ब्रिटिशांनी सक्सेशन ऍक्ट म्हणजे याच्या संदर्भात सिस्टमॅटिक कायदे जे आहेत ते ब्रिटिशांनी आणले. आणि आजही त्याच्यात म्हणजे सक्सेशन ऍक्ट 1925 हा सगळ्याचा आधार समजला जातो. मग त्याच्यात नंतर अनेक बदल झाले. मुळात म्हणजे जसं लिखित स्वरूपात असायला पाहिजे. मी मगाशी म्हणालो की तोंडी असलं तर आता तोंडी चालत नाही, ते लिखित स्वरूपात असायला पाहिजे, त्याला साक्षीदार असायला पाहिजेत, असे कायद्या अनुरूप त्याच्यात बदल होत गेले. आता तुम्ही जसं म्हणालात की ते लिखित स्वरूपात असलं पाहिजे आणि त्याला साक्षीदार असले पाहिजे. पण समजा की एका व्यक्तीने असं एक मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र तयार केलं आणि ते संबंधित लोकांना दिलं, तर त्याची अंमलबजावणी कशी होऊ शकते? त्याच्यात एक्झिक्युटर हा एक क्लॉज असतो. जर तुम्ही तुमच्या मृत्यूपत्रात एक्झिक्युटर नेमला तर ते विल त्याच्याकडे राहतं. मग त्या व्यक्तीच्या ज्यांनी मृत्यूपत्र केलेले टेस्टेटर म्हणजे मृत्यूपत्र करता, तो गेल्यानंतर मग तो एक्झिक्युटर जो आहे ते पूर्णपणे विलची नंतर तामिली किंवा त्याची अंमलबजावणी जी आहे त्याचा रोल त्या एक्झिक्युटर वरती असतो. मग तो वारसांना ते काय कोणाला दिलेलं आहे हे कळवेल, जे प्रोबेट करायचं असेल तर त्याच्यासाठी अर्ज करेल, आणि ती सगळी मिळकत वारसांपर्यंत पोहोचेल ह्याच्यासाठी तो जबाबदार असतो. समजा आता एखाद्याने हे इच्छापत्र तयार केलेलं आहे तर त्याला ते कोणाबद्दल करतोय त्याला सांगणं बंधनकारक आहे का? त्यांना ते डिस्क्लोज करणं गरजेचं असतंय का? नाही, आवश्यकता नाही. पण फक्त मला असं वाटतं की जर समजा त्यांनी नाहीतरी एवी तेवी त्यांना ते द्यायचंच आहे, तर जर समजा आधी त्यांना विश्वासात घेऊन जर मृत्यूपत्र तयार केलं असेल, कारण मूळ मृत्यूपत्र करतानाचा हेतू काय असतो की तुमच्या नंतर तुमच्या कुटुंबामध्ये कलह व्हायला नको, कोर्टबाजी. कारण कोणत्याही माणसाला हे सगळ्यात त्रासदायक आहे की आपण कमवलेल्या संपत्तीवरनं नंतर आपले वारस भांडतायत किंवा त्याच्यावरनं कोर्टबाजी होते. तर हे जर टाळायचं असेल तर आधी तुम्ही वारसांना जर विश्वासात घेऊन कोणाला काय देणारे, काय त्या पद्धतीने कशा पद्धतीने ऍडजस्टमेंट करणार आहात हे जर सांगितलं, हे जर शक्य असलं फॅमिली डायलॉग करून सांगितलेलं ठीक, पण असं मॅन्डेटरी नाहीये सांगितलं. अशा याच्यात तुमच्यासारखे वकील मध्यस्थी करू शकतात का?
हो, मी काय करतो, ज्यावेळी ड्राफ्ट तयार होतो तर मी आधी त्यांना हे सांगतो की तुम्ही आधी जर हे ज्या ज्या वारसांना तुम्ही देणार आहात हे त्यांना एकदा दाखवून द्या, काही जर त्याच्यात करेक्शन्स असतील. कारण खूपदा कसं मिसकन्सेप्शन असतं की एक माझ्याकडे नेहमी कॉमन आहे की बाबा एक मुलगा एक मुलगी, आणि ते लोक असं सांगतात की बा आम्हाला कोणावरतीच अन्याय करायचा, मुलगा मुलगी आमच्या दृष्टीने सारखे जे आहे ते दोघांना द्यायचं. समजा दोन राहती घर आहेत, दोघंही दोघांना अर्धी अर्धी देणं, म्हणजे परत उद्या जर समजा ते अर्धा अर्धा दोघांना दिलं, त्या बहिणीला विकायचंय आणि भावाला नाही विकायचं किंवा उलट काही असलं, परत त्यांच्यामध्ये अपरिहार्यपणे भांडणं होणारच. मग त्यापेक्षा एक घर एकाला दिलं आणि दुसरं घर दुसऱ्याला दिलं, किंवा घर एकाला दिलं एकच घर असेल तर, आणि संपत्तीत दुसऱ्याला वाटेकरी केलं, तर मला असं वाटतं की ते कुटुंबातली पुढची भांडणं टाळण्याच्या दृष्टीने जास्त निश्चितच संयुक्तिक होऊ शकेल. आपण आता अशा याच्यावर येऊयात की समजा एखाद्याने विल केलं नाही, म्हणजे आपण आता हे विल का गरजेचं आहे याच्याकडे मी येते, की विल केले नाही तरी वारशा हक्काने वारशांना ते मिळणारच आहे, नाही का? असं आहे की जो मृत्यूपत्र करत नाही, इंटेस्टेट म्हणतात त्याला, म्हणजे मृत्यूपत्र न करता त्याचं निधन झालं, मग वारसा हक्क कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, ज्यात हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध, पारशी लोकांसाठी, पारशी धर्मियांसाठी तो वेगळा, मुस्लिम धर्मियांसाठी, ख्रिश्चनांसाठी तो वेगळा. मग त्यांच्या धर्मात जे म्हटलेलं आहे त्या अनुसार जो कायदा आहे त्याप्रमाणे त्याच्यात वाटप होतं. मग जर समजा एखादा अपंग मुलगा असेल समजा, किंवा थोडासा ज्याची काळजी घेतली जावी असा मुलगा असेल, मग त्याला कम्पॅरेटिव्हली जास्त द्यायला पाहिजे, ते देताच येत नाही, कारण मग समान हिस्से केले जातात. एखादा मुलगा काही त्याला वाईट व्यसन असेल तर त्यांनी त्या प्रॉपर्टीत त्याचा इक्वल हक्क समजला जातो. त्यामुळे मृत्यूपत्र जर न केलं तर तुमच्या, आणि सगळ्यात महत्वाचं की तुमची प्रॉपर्टी त्याचं वाटप कसं करायचं हे तुम्ही ठरवायला पाहिजे, कायद्याने नाही ठरवायला पाहिजे. तुमच्या इच्छेने तुम्ही वाटप करणं हाच मृत्यूपत्राचा एक म्हणजे गाभा आहे. बरोबर. म्हणजे माझी प्रॉपर्टी आहे, माझी संपत्ती आहे, ती मला कोणाला कशी द्यायची आणि त्याच्यावरनं मला संबंध माझ्या मुलांचे कसे जपायचे हा विचार माझा असायला पाहिजे, हा कायद्याचा नसावा. अगदी बरोबर, अगदी बरोबर. बरोबर. पण आता हे झालं संपत्तीबाबत. म्हणजे आपण नेहमी असं ऐकतो की मृत्यूपत्र होतं तेव्हा प्रॉपर्टीचं, तुम्हाला घर आहे, जमीन आहे, व्यवसाय आहे, फॅक्टरी आहे, किंवा लॉकरमध्ये काय दागदागिने आहेत, प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत, अशा सगळ्यांची त्याच्यात नोंद असते. माझा थोडासा एक वेगळा प्रश्न आहे, कदाचित तुम्हाला तो वेगळा वाटेल, पण माझ्याकडे संपत्ती नाहीये पण माझ्याकडे संपदा आहे. आणि जशी काय की माझ्याकडे एखादी लायब्ररी आहे आणि ती मला खूप जिव्हाळ्याची आहे, ती पुस्तकं मला खूप जिव्हाळ्याची आहेत, किंवा माझ्याकडे एखाद्या रेकॉर्डचं कलेक्शन आहे आणि ते खूप रेअर आहे की जे म्हणजे जो जाणकार आहे त्याच्यातला त्याला ते कळतंय की हे खूप प्रेशियस आहे. आणि मग मला असं वाटतंय की मी गेल्यानंतर माझ्या मुलांना याच्यात काही इंटरेस्टच नाही उरणार आहे, हे असं धूळ खात पडेल किंवा हे असंच जाईल, भंगारात जाईल. आणि मला माहितीये की मी हे खूप कष्टाने एक एक करून जमवलेलं आहे. माणसाचा जीव त्याच्यातही गुंततो, नाही का? अर्थातच. मग अशा वेळेस काही करता येऊ शकतंय का? नाही, आपल्याकडे एक अजून असा समज आहे की मृत्यूपत्र हे फक्त आर्थिक गोष्टी किंवा मिळकतीच केलं जातं, असं नाहीये. म्हणजे मी सुरुवात करेन की जसं आता तुम्ही सांगितलं, पाळीव प्राणी असतात त्यांच्यामध्ये पण जीव असतो, बरोबर, आणि नंतर ती त्याच पद्धतीने सांभाळली जातील याची खात्री नसते. तुम्ही मृत्यूपत्रात पाळीव प्राणी, तुमचा डॉग असेल, मांजरं असतील, तर त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे, की कोणी घेतली पाहिजे, ती मांजरं कोणाला सोपवायची, फार कशाला, त्याच्यासाठी आर्थिक तरतूद पण तुम्हाला त्या मृत्यूपत्रात करता येऊ शकते. हो. त्याच्यानंतर एखादं पेटंट्स असतील समजा तुमची, पेटंटचं तुम्हाला मृत्यूपत्र करता येतं. रेकॉर्ड्स आहेत, जुनी घड्याळं आहेत की ज्यांना पुढच्या पिढीला त्याची व्हॅल्यू असेलच असं नाही, तर तुम्हाला वाटलं की ह्या गोष्टींचा सांभाळ एखादी संस्था किंवा एखादी व्यक्ती जास्त चांगल्या पद्धतीने करू शकेल, त्याचं मृत्यूपत्र करता येतं. जुनं फर्निचर असेल त्याचं तुम्हाला म्हणजे त्याचा नमूद तुम्ही त्या मृत्यूपत्रात त्याचं सगळं अकाउंट तुम्ही करू शकता. फार कशाला, म्हणजे थोडा वेगळा विषय,
तुमचा अंत्यसंस्कार कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला वृत्तपत्राद्वारे म्हणता येऊ शकतं, सांगता येऊ हो. तुमचं म्हणजे अवयवदान करायचं की नाही करायचं, तुमच्या बाकी मृत्यूनंतर काही जर धार्मिक क्रिया करण्याची तुमची इच्छा असेल त्या सुद्धा तुम्हाला मृत्यूपत्रात नमूद करून ठेवा, किंवा नसतील तर तसंही करता येऊ शकतं. बरोबर. म्हणजे मृत्यूपत्र हे खरं तर माझ्या जिवंतपणी असलेली इच्छा आहे, पण माझ्या मृत्यूनंतर ही परिस्थिती कशी असावी याची ही इच्छा आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे असं होतं की जिवंतपणे तुम्ही बोलत असता, ज्यावेळी तुम्ही बोलायचे थांबता त्यावेळी ते मृत्यूपत्र बोलायला सुरुवात करतं. बरोबर. हे तुमचाच प्रतिध्वनी येतो, ते मृत्यू फक्त तो लिखित स्वरूपात आहे. पण मग आता मला असं सांगा की मी आज एक मृत्यूपत्र करून ठेवलं आणि कालांतराने मला असं वाटलं की मला त्याच्यात बदल करायचा, होऊ शकतो? मायनर चेंज असेल त्याला कोडिसील म्हणतात. एखादी प्रॉपर्टी तुम्ही विकली, मुळात म्हणजे कसं की मृत्यूपत्रात तुम्ही जी मिळकत पुढे वारसांना हस्तांतर करणार असाल ती फक्त आणि फक्त ती करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच होते, हयात असताना ती होणार नाही. आणि मग ते बदलता येतं, तर ते किती वेळा बदलता येतं, तर ते कितीही वेळा बदलता येतं. साहजिक आहे, समजा जर आज एखादा मुलगा त्या मुलाशी त्यानंतर त्या मृत्यूपत्र कर्त्याचे संबंध चांगले नाही राहिले, किंवा तो मुलगाच नाही हयात नाही राहिला, किंवा काही मिळकत विकली गेली, काही नवीन घेतली गेली, कोणाचं लग्न झालं, डायव्होर्स झाला, अशा सगळ्या कंडिशन मध्ये तुम्हाला कितीही वेळा ते मृत्यूपत्र बदलता येतं. म्हणजे ते एकदा केलं असं नाही, फक्त त्याच्यात एक वाक्य असं लिहिलेलं असतं की ह्या आधीचे मृत्यूपत्र मी सर्व रद्द करतोय, शेवटचं जे मृत्यूपत्र आहे ते अंमलात, आणि असंही कायद्याने शेवटचं मृत्यूपत्रच हे गृहीत धरलेलं आहे. पण याच्यात आता तुम्ही इतके वर्ष प्रॅक्टिस करताय, याच्यामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की कोणी चॅलेंज केलंय की नाही बाबा हे आमच्या वडिलांचं नाहीच आहे, याच्यात आमच्या फेवर मध्ये काही लिहिलेलं नाहीये? याच्यात आता एक पब्लिक डोमेन मधली केस आहे म्हणून मला सांगता येईल. भारतातलं सगळ्यात कॉन्ट्राव्हर्शियल विल जे ते बिर्ला फॅमिली मधलं आहे. तर त्याच्यात काय झालं होतं की त्या बिर्ला फॅमिली मधल्या प्रियंवदा बिर्ला म्हणून होत्या, तरुणपणीच त्यांच्या पतीचं निधन झालं होतं आणि त्यांना मूलबाळ काहीच नव्हतं. ते असं गृहीत धरलं होतं की ते त्या बिर्ला फॅमिलीमध्येच त्या प्रॉपर्टीज डिस्ट्रीब्यूट करतील. पण असं न होता त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट होते RS लोढा म्हणून. त्यांनी सगळी मिळकत, म्हणजे ज्यावेळी ते प्रोबेट दाखल झालं तेव्हा 5,000 आणि नंतर ते सगळं व्हॅल्युएशन 20,000 करोड रुपयाची सगळी मिळकत ती त्यांनी त्यांच्या CA ला मृत्यूपत्राद्वारे दिलेली होती. मग ते आधी कोलकाता हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि 2024ला त्याच्या बाबतीत निर्णय येऊन त्यांचं मृत्यूपत्र ग्राह्य धरून बिर्लाजींना त्या म्हणजे लोढांना त्या प्रॉपर्टीचे अधिकार मिळाले आणि बिर्लाजींना कोर्टाने रिस्ट्रिक्ट केलं की या प्रॉपर्टीवरती तुमचे आधी अधिकार नाहीत. म्हणजे इतकं व्हॅलिड ते हो, अर्थातच. आणि नामवंत वकिलांची टीम दोन्ही बाजूनी उतरली होती. पण जर ते प्रॉपर पद्धतीने मृत्यूपत्र केलेलं असेल तर त्या व्यक्तीचा, त्याच्या इच्छांचा आदर केला जातो. असं जरुरी नाही की तुम्ही तुमच्या मुलांनाच संपत्ती देऊ शकता. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते एका अर्थाने माझी इच्छा माझ्या मृत्यूनंतर ही कायदेशीर स्वरूपात अंमलात आणली जाते. अर्थातच. आणि समजा एखाद्या विलचा आदर नाही झाला आणि तर तिसरा कोणीतरी त्याला कॉन्टेस्ट करू शकतो? नाही, ज्या माणसाला म्हणजे त्याला आयदर त्याच्यामध्ये बेनिफिशियरी नाही त्या माणसाला ते विल चॅलेंज करायचा अधिकारच नाहीये. विल कधी चॅलेंज होऊ शकतं? आपल्याकडे कोर्टामध्ये कधीही विल चॅलेंज करता येतं. ज्या नॉर्मली काय होतं की ज्याला डिप्राईव्ह म्हणजे ज्याला मिळालेलं नसतं अशी नाराज व्यक्ती ते चॅलेंज करते. ह्याच्यातनं एक असं माझ्या एक विचारात आला की आपण विल तर करतो, पण ते कोर्टात मेंटेन कसं होईल. मग त्याच्यावरती विचार करता करता एक विल स्टुडिओ ही कन्सेप्ट माझ्या डोक्यात आली आणि मग आपण तिथे आपल्याकडे विल स्टुडिओ एस्टॅब्लिश केलाय. मग त्याच्यात आपण काय करतो की विल करणारा, साक्षीदार हे सगळे एका वेळी एकत्र बोलून आणि मग त्यांना सह्या त्यांच्या त्या म्हणजे कॅमेरा समोर त्यांच्या सह्या घेतल्या जातात. त्यांना काही प्रश्न मी विचारतो म्हणजे जेणेकरून ते स्वेच्छेने मृत्यूपत्र करतायत हे लक्षात येतं. त्यांची मानसिक आणि शारीरिक, उदाहरणार्थ या तुम्ही हे काय करताय मृत्यूपत्र, ह्याच्यात किती पानं आहेत. आता पानं म्हटल्यानंतर मग ते उलटून बघतात आणि मग सांगतात 17 पानं आहेत, 18. या सगळ्या गोष्टींनी त्यांची मानसिक अवस्था जी आहे
मानसिक बौद्धिक अवस्था, किंवा स्त्री असेल तर तुमचं लग्नाच्या आधीचं नाव काय, शिक्षण किती झालं, असं सगळं करून मग सह्या अंगठे आपण हे सगळे त्या कॅमेरासमोर घेतो आणि नंतर ते जाऊन बिल रजिस्टर करतो. ह्याला त्याचबरोबर वैद्यकीय दाखला, मेडिकल सर्टिफिकेट, डॉक्टरचं त्या दिवशीचं आपण जोडतो की मृत्यूपत्र करणारी व्यक्ती मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या सक्षम आहे. बरोबर. म्हणजे याला सुद्धा एक प्रोसिजर आहे की जी आपल्याला सगळी फॉलो करायला लागते. बरोबर. आयडियली कुठल्या वयात लोक विल करतात? साधारणतः 60 नंतर लोक विल करतात. हा थोडासा दुर्दैवाचा भाग आहे, किंवा बऱ्याचदा काहीतरी आजार पण दिसायला लागलं, काहीतरी डिटेक्ट झालं, मग लोक विल करतात. अशा वेळी ते विल चॅलेंज होण्याची शक्यताही वाढून गेलेली असते, कारण आजारपणाचं रेकॉर्ड असतं. शक्यतो माणसांनी बौद्धिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या धडधाकट असताना विल करणं, म्हणजे 40-45 असताना विल करणं, आणि कोणी करणं. उदाहरणार्थ आता काय झालेलं आहे की अगदी छोटासा फ्लॅट जरी असला नाशिकच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात, 40-50 लाख रुपये त्याची किंमत आहे. बाकी सगळ्या इस्टेट म्हणजे आजचा नॉर्मल माणूस पण करोडपती आहे. मग असं असताना तुम्ही ते जर विल करून ठेवलं तर पुढे तुमच्या इच्छेने तुम्हाला ते वाटप करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं, कुटुंबातला जो एकोपा आहे हा तुमच्या नंतरही तसाच्या तसा टिकून राहील. जसं तुम्ही म्हणालात की मृत्यूपत्राला इतिहास हा खूप जुना आहे आणि तुम्ही त्याचे दाखले दिलेत, तर तशी काही अशी इतिहासातली ओळखली गेलेली ठळक मृत्यूपत्र आहेत? काही याच्या बाबतीत रंजक किंवा काहीशा इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो मी, की जगातलं सगळ्यात छोटं मृत्यूपत्र फक्त 2च शब्दांचं. त्या पतीने ऑल हर्स, माझ्या नंतर सगळं तिचं, असं केलं होतं. हे 2च ओळीचं मृत्यूपत्र. त्याच्यानंतर जगातलं सगळ्यात मोठं मृत्यूपत्र 1650 पानांचं एका जर्मन माणसाने केलं होतं. हे आतापर्यंत सगळ्यात मोठं बिल समजलं. इंटरेस्टिंगली म्हणजे काही वेळा तर मृत्यूपत्रांनी त्या माणसाची मानसिकता पण कळू शकते बऱ्याच केसेसमध्ये. तर त्याच्यात त्यांनी असं म्हणजे थोडा विनोदी पण ते तसं झालेलं होतं की त्यांनी सांगितलं होतं की कंडिशनल मृत्यूपत्र होतं, आता चालत नाही. तर त्याच्यात त्यांनी असं लिहिलं होतं की माझ्यानंतर माझ्या पत्नीला ही माझी सगळी संपत्ती तेव्हाच मिळेल ज्यावेळी ती दुसरं लग्न करेल. हा, ते का करेल त्याचं कारण पण त्यांनी दिलं होतं की जो कोण असेल तो एकतरी माणूस असा असेल की ज्याला मी गेल्याबद्दल वाईट वाटत राहील, त्याला रोज माझी आठवण येईल की हा माणूस जर गेला नसता तर मला इथे या त्रासात यायची वेळ आली नसती. तसंच एक अमेरिकेमध्ये एक म्हाताऱ्या आजी होत्या, त्यांच्याकडे खूप साऱ्या मांजरी होत्या. तर त्यांना मूलबाळ काही नव्हतं. तर त्यांनी काय केलं की त्यांच्याच एका लांबच्या नात्यातल्या एका माणसाला सांगितलं की या मांजरी जोस्तर आहे तोस्तर तू ते सगळं सांभाळायचं, तुझ्या खिशातनं खर्च करायचा, आणि त्याच्यानंतर मांजरी सगळ्या गेल्या की हा बंगला म्हणजे ती इस्टेट सगळी तुझी. तर पण त्यांनी आनंदाने घेतलं की सगळं काम. पण त्या मांजरीच त्या वाढत वाढत गेल्या, म्हणजे एक स्टेज अशी तो माणूस गेला पण ती मांजर तरी जिवंत राहिली. याच्यात अशाही गमती जमती होऊ शकतात. एक माणूस होता, त्याच्या चुलत फॅमिली बरोबर खूप मोठे वाद होते, अनेक वर्ष ते कोर्टात भांडलेले. त्यांनी मृत्यूपत्र केलं होतं. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की बा सगळ्यांना असं वाटत असेल की मी त्यांना माझ्या सख्या पुतण्याला काहीच देणार नाही, पण तसं नाहीये. मी सगळ्यांना चुकीचं ठरवलेलं आहे. माझे फाटके बूट आणि खूप जुने झालेले मोजे मी या मृत्यूपत्राद्वारे त्यांना देतो. कुठेतरी चिडवायला सुद्धा अर्थातच हे त्यांनी तशाच अर्थाने केलेलं आहे. जसं तुम्ही आता एक उल्लेख केलात की कंडिशनल विल, की जसं त्यांनी ती अट टाकली आणि तुम्ही म्हणालात की आता ते लागू पडत नाही, थोडं हे एक्सप्लेन करा. कंडिशनल विल म्हणजे कसं की हे असं जसं मी सांगितलं, आता तुम्हाला कंडिशनल विल करता येत नाही की माझी मुलं अशीच वागली तर त्यांना ही संपत्ती मिळेल, अन्यथा मिळणार नाही. किंवा पत्नी असो मुलं असो त्यांच्या लग्नाच्या बाबतीत तुम्ही काही अटी टाकल्या की त्यांनी केलं पाहिजे किंवा करायला नाही पाहिजे तरच त्यांना ही संपत्ती मिळेल, असं तुम्हाला अटी टाकून मृत्यूपत्र तयार करता येत नाही. बर, म्हणजे इथे मला अशा थोड्याशा आपल्या हिंदी सिनेमातल्या गोष्टी आठवल्या की मेरी प्रॉपर्टी तुम्हारी हो सकती है अगर तुमने शादी करी तो, आणि म्हणून मग तो एक बायको घेऊन येणार तात्पुरती वगैरे, अशा ज्या गोष्टी आपण कथानकांमधनं ऐकतो, तर ते असलं काही पॉसिबल नाही. डेफिनेटली.
तुम्ही या मृत्यूपत्राबाबत, इच्छापत्राबाबत सगळं विस्तृत सांगितलेलंच आहे. पण आता एक असा विषय आपण घेऊयात की जे नुकतंच तुम्ही एक केलेलं जीवनपत्र खूप गाजलं, की जे कदाचित महाराष्ट्रातल्या पहिल्या काही पत्रांपैकी होतं. तर ते काय आहे आणि ते आपण कसं करू शकतो? लिव्हिंग विल हा प्रकार असा आहे की ह्याच्यात तुमच्या संपत्तीचा किंवा मिळकतीचा काहीच संबंध नाही. तुमची शरीर हीच तुमची मिळकत आहे. ह्याचा गाभा असा आहे या सगळ्या की अरुणा शांतबाग एक नर्स होती आणि त्यांना 45 वर्ष त्या कोमात राहिल्या. रिवायवलचे काही चान्सेस नसताना फक्त प्रोलॉंग करणं एवढंच आहे. ह्याच्यावरून 2008 म्हणजे बऱ्याच केसेस दाखल झाल्या होत्या. 2018 साली सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आणि पार्शली तुम्हाला लिव्हिंग विल करायला परवानगी दिली 2023च्या निकालानंतर. त्याचा अर्थ असा आहे की जसं तुम्हाला उपचार घ्यायचा घटनेने अधिकार दिला आहे, तसं ते उपचार नाकारण्याचा पण अधिकार हा कोर्टाने मान्य केलेला आहे. म्हणजे समजा तुम्हाला दुर्धर आजार झाला, कुठल्या स्टेजपर्यंत तुम्ही उपचार घ्यायचे हे तुम्ही धडधाकट असताना तुम्ही ठरवू शकता. म्हणजे जसं मला व्हेंटिलेटर लावायचा नाही किंवा 24 तासासाठीच व्हेंटिलेटर लावायचा, मला किमोथेरपी द्यायची की नाही द्यायची, अन्न जे आहे ते नलिका म्हणजे त्या नळ्यांद्वारे द्यायचं की नाही द्यायचं, अशा वेगवेगळ्या बाबतीत तुम्ही आधीच निर्णय घेऊन ठेवू शकता की जेणेकरून तुम्हाला अंथरुणावरती खितपत पडायला लागू नये. हा त्याच्या मागचा म्हणजे कोर इंटेन्शन जे त्याच्या मागचं, म्हणजे केवळ फक्त जीवन म्हणजे आजचं मरण उद्यावरती ढकललं असं व्हायला नको. स्वतःला त्रास आणि आपल्या जवळच्या लोकांना त्रास होऊ नये या भावनेतनं हे लिव्हिंग विल केलं जातं. अर्थात खरोखर इम्पॉर्टंट आहे लिव्हिंग विल. आपण या दिवसांमध्ये बघतोय की जिथे वैद्यकीय शास्त्र खूप प्रगत झालेलं आहे आणि माणसाचे गंभीर आजारातनं सुद्धा बऱ्या होण्याचे चान्सेस पण वाढलेले आहेत. पण तरी सुद्धा आपण अशा केसेस बघतो की जिथे काहीच उपाय होऊ शकत नाही आणि त्या माणसाला फक्त जिवंत ठेवण्यासाठी म्हणून मग आपण काही उपचार करत असतो, कारण की ते कर्तव्य आहे डॉक्टरचं, तो धर्म आहे डॉक्टरचा की त्याला जिवंत ठेवणं, कारण की अदरवाईज ती प्रॅक्टिस अशी एथिकल प्रॅक्टिस होऊ शकणार नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही म्हणता तसं की त्याला यातना सोसायला लागू नये, त्याला काही भोगावं लागू नये, तर याचा निर्णय तो आधीच घेऊ शकतो. अगदी बरोबर. आणि तो फक्त त्याच्या मृत्यूपत्र म्हणजे त्या हे जे लिव्हिंग विल मध्ये तो फक्त एवढंच म्हणून देतो की मला वेदना कमी होतील एवढीच फक्त माझ्यावरती ट्रीटमेंट करा, प्रोलॉंग होईल उगीच अशी माझ्यावरती उपचार पद्धती. पण हे थोडं जास्त भावनिक नाहीये का? कारण की जेव्हा एखादी व्यक्ती खूप अशा आजारपणात असते तेव्हा बऱ्याच वेळा घरच्यांचं असं म्हणणं असतं की नाही, आम्हाला शक्यतो सगळा प्रयत्न करायचा आहे, शेवटपर्यंत प्रयत्न करायचा आहे. ह्याच्यात काय होतं की भावना आणि बुद्धी, आपल्याला बुद्धीने कळत असतं ह्याचं आता सगळं संपलेलं आहे, ह्याचा उपयोग नाही. आणि तरी असं आहे की ती व्यक्ती प्रत्येकालाच हवी असते, हेही एक होतं. आणि दुसरं काय होतं की काही वेळा एक सामाजिक दडपण असतं, लोक काय म्हणतील या भावनेनी काही वेळा कर्जाने पैसे घेतले जातात आणि उगीच ते प्रोलॉंग केलं जातं. म्हणजे खरं तर या लिव्हिंग मध्ये सामाजिक, भावनिक, आर्थिक, त्या व्यक्तीच्या शारीरिक अशा सगळ्याच बाबींचा विचार आहे. थोड्याशा आपण म्हटलं तार्किक दृष्टीने याच्याकडे बघितलं, लॉजिकली याच्याकडे बघितलं आणि प्रत्येकाने ते लॉजिक ठेवून जर का या लिव्हिंग विलचा विचार केला तर मला वाटतं ते निश्चितच उपयोगी पडू शकतंय. जर तुम्हाला त्याची गरज पडली तर, ती गरज पडली नाही तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करायची काही वेळ नाही. अगदी बरोबर. तर खूप महत्वाचा विषय आज ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांनी मांडलेला आहे की सर तुम्ही जे सांगताय ते खूप महत्वाचं आहे, पर्टिक्युलरली आजच्या काळामध्ये की जेव्हा आपल्याला हा भरोसा होत नाही की पुढची पिढी आपली संपत्ती असो, संपदा असो, आपलं स्वतःचं शरीर असो किंवा आपली तब्येत असो, या सगळ्याकडे कसं बघू शकेल. तर तो अधिकार जर का मला कायद्याने दिलेला आहे ठरवायचा, तर ते मला ठरवता येत आहे. आणि जसं तुम्ही म्हणताय की आता याच्याबाबत जागरूकता वाढतीये आणि जास्तीत जास्त लोक या मृत्यूपत्राकडे वळतायत, तर ती एक चांगली बाब आहे की याच्यामुळे ऍटलिस्ट
कुटुंबातला समाजातला कलह तरी थोड्याफार प्रमाणात कमी व्हायला मदत होईल. तुम्ही इथे उपस्थित झालात आणि खूप महत्त्वाच्या अशा मुद्द्यावर चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम.